हे पोखरणीचं आहे, परभणीच्या जवळची जी पोखरणी आहे ना, पोखरणी नरसिंहाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं गाव तिथलता आहे नजारा. तर राम राम मित्रांनो, नांदेडहून येताना मला काही व्हिडिओ क्लिप काढायची जास्त हे उरला नव्हता इंटरेस्ट, पण तरी देखील जेव्हा परभणीच्या रेल्वे स्टेशनला आलोत ना, तेव्हा इकडे दमदार पावसाची एंट्री झाली. मग माझ्या मनात जाऊ द्या म्हणलं, बाबा आता पहिला पाऊस आहे आणि एवढा दमदार पाऊस, त्यामुळं लगेच व्हिडिओ क्लिप काढण्यासाठी मोबाईल काढला. आणि व्हिडिओ क्लिप काढत असताना इकडे बघू शकता एकदम वादळी वारा आणि पाऊस चालू झाला होता. परभणीच्या रेल्वे स्टेशनचा हा नजारा आहे. आणि इकडे बघू शकता हा नवीन पूल निर्मिती रेल्वे स्टेशनचं चालू आहे डेव्हलपमेंट. त्यानंतर जेव्हा रेल्वे पुढे आली ना, इकडे बघू शकता परभणी शिवारामध्ये जेवढे शेतं आहेत तिथं मस्तपैकी पाणी पडलं होतं. आणि जसं पुढे आलं तसं हा पोखरणीच्या शिवारामध्ये पाऊस पडून गेला होता आणि पाणी पण मुरलं गेलं होतं जमिनीत. पण जेव्हा रेल्वे स्टेशनला आला पोखरणीच्या, त्या टायमाला इथं बघून आम्ही थक्क झाला की आता आपल्याला इथं 10-12 वाजेपर्यंत थांबावं लागते काही, कारण की जे शेड आहे प्लॅटफॉर्मवरला, ते शेड जे हाय व्होल्टेजच्या तारा असतात ना, त्या तारावर हे शेड पडलं होतं. आणि सोबत एक आंब्याचं झाड एक पडलं होतं. इकडे बघू शकता जे हाय व्होल्टेज ह्या तार आहेत ना, विद्युत प्रवाह चालतो त्यावरती पडलं होतं शेड. मग त्यानंतर काय करावं म्हणलं, आता रेल्वे तर बराच वेळ लागला. मित्र आणि मी निघाला तिकडं परभणी गंगाखेड जे हायवे पोखरणी गावामध्ये तिथं गेलात. आणि जवळजवळ 90% लोक आमच्यासोबत, म्हणजे आमच्यासोबत आमच्या पुढे तिथं आले. या गाडीचे 90% लोक गंगाखेडला इकडे परळी साईडला येणारे. आणि त्यानंतर तिथं बस तिकडून एकदम गच्च भरून आल्या होत्या. बसवाले काय थांबना गेले ते चौकामध्ये. त्यानंतर आम्हाला एका पिकअपवाल्यानं लिफ्ट दिली. मी, माझा मित्र आणि गंगाखेडचा व्यक्ती होता, तर त्याला गंगाखेडला सोडलं आणि आम्ही पुढे परळीला आलो.